आणि यानंतर आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे नोटबंदीवरनं पुन्हा एकदा भाजपवरती हल्लाबोल करायची संधी शिवसेनेने साधलेली आहे। या नोटबंदीच्या विरोधात देशभरातल्या व्यापाऱ्यांनी संघटित व्हा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे। त्यामुळे शिवसेनेने पुन्हा एकदा नोटबंदी विरोधात आपला सूर आळवलेला दिसतोय। आजच काही व्यापाऱ्यांनी शिवसेना भवनवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली होती आणि भाजपच्या नोटबंदीच्या निर्णयाचा आपल्याला कसा फटका बसतो या संदर्भात त्यांना माहिती दिलेली होती। त्यानंतर उद्धव ठाकरेंनी या सर्व व्यापाऱ्यांना संघटित होण्याचा सल्ला दिलेला आहे। केवळ मुंबईतल्याच नाही तर देशभरातल्या सर्व व्यापाऱ्यांनी आता संघटित व्हा आणि नोटबंदी विरोधात एल्गार करा असं उद्धव ठाकरे यांनी या व्यापाऱ्यांना सल्ला दिला आहे। ऋत्विक भालेकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। ऋत्विक, शिवसेनेने पुन्हा एकदा संधी साधलेली आहे नोटबंदी विरोधात भाजपवर शरसंधान साधण्याची। निश्चित आतापर्यंत उद्धव ठाकरे हे सामान्य जनतेचा आवाज उठवतोय असं म्हणत होते, मात्र आज रिटेल व्यापाऱ्यांची संघटना फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशनचे काही प्रतिनिधी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपली कैफियत मांडली। नोव्हेंबर आणि डिसेंबर या काळात त्यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात होत असतो, मात्र 70% हा व्यवसाय थंडावल्याची त्यांनी कैफियत आज मांडलेली आहे। यावरती उद्धव ठाकरे यांनी फक्त मुंबई आणि महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातल्या सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र व्हा आणि या मनमानी विरोधात लढण्याची तयारी ठेवा असं आवाहन केलेलं आहे। त्यामुळे आपण बघू शकतो जो खरं तर हक्काचा मतदार भाजपचा मानला जात होता, जे की व्यापारी होते, आता तो सुद्धा कुठेतरी शिवसेनेकडे चाललाय की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। नक्कीच ऋत्विक, धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल।